बीएमसीतील मानापमान नाट्यानंतर महायुतीत दिलजमाई बघायला मिळते। मनपातील सत्ताधिकाऱ्यांचा एकत्रित दौरा आयोजित करण्यात आलाय। पंपिंग स्टेशनचा हा एकत्र पाहणी दौरा आज होतोय। दौऱ्यासाठी विशेषतः बेस्टच्या ई बसेसचा वापर करण्यात येतोय। बीएमसीतील मानापमान नाट्यानंतर महायुतीत दिलजमाई बघायला मिळते। मनपातील सत्ताधिकाऱ्यांचा एकत्रित दौरा आज पार पडतो आहे। भाजप आणि शिवसेना महायुतीचा हा एकत्रित दौरा आज पंपिंग स्टेशनचा एकत्र पाहणी दौरा होणार आहे आणि विशेषत्वाने पंतप्रधानांनी दिलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आता महापालिका प्रशासन आणि सगळे सत्ताधारी या दौऱ्यादरम्यान बेस्टच्या ई बसेसचा वापर करणार आहेत आणि प्रशासकीय वाहनांचा वापर मात्र टाळणार आहेत। त्यामुळे या दौऱ्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। तर आपले प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आज महापालिकेतल्या सत्ताधिकाऱ्यांचा एकत्रित दौरा आहे। आज महायुतीचा एकत्रित पाहणी दौरा। यापूर्वी सुद्धा आपण बघितलं होतं की नालेसफाईच्या दौऱ्यावरून मोठं मानापमान नाट्य रंगलेलं होतं। महापौर आणि उपमहापौर यांच्यामध्ये हे मानापमान नाट्य रंगलेलं होतं। आज मात्र पंपिंग स्टेशनचा पाहणी दौरा होतो आहे। या पंपिंग स्टेशनच्या पाहणी दौऱ्याच्या दरम्यान शिवसेना आणि भाजपचे हे दोन्ही पक्षांचे महत्त्वाचे जे नेते आहेत ते देखील उपस्थित असणार आहेत। महापौर आहेत, उपमहापौर आहेत, गटनेते देखील आहेत आणि नगरसेवक देखील आहेत। काय सांगशील, आजच्या दौऱ्यादरम्यान हे मानापमान नाट्य पुन्हा एकदा बघायला मिळतंय का? मनश्री, आपण पाहिलं होतं की महाराष्ट्रासमोर शिवसेना भाजपतलं जे काही मानापमान नाट्य आहे ते मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालं। एकंदर या दोन बसेस आहेत, या दोन बसेसच्या माध्यमातून मुंबई महापालिकेतले सगळे महत्त्वाचे पदाधिकारी, ज्यामध्ये महापौर आहेत, उपमहापौर आहेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते की उपमहापौर देखील येतील। आपण आता पाहतोय की सभापती हरीश भांदेरगे सुद्धा आलेले आहेत आणि महापौर या बसमध्ये आहेत। त्यासोबतच भाजपचे इतर महत्त्वाचे नेते असतील, सभापती, उपसभापती असतील किंवा विविध समित्यांचे महत्त्वाचे लोक असतील, ते या बसेसच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी दौरा करतायत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो तू विचारलास की या सगळ्या दौऱ्यातून मानापमान नाट्य जे आहे ते बंद होणार का? अनेक दिवसांपासून खरं तर या मानापमान नाट्याची चर्चा होती आणि अखेरीस भाजप, शिवसेना, त्यातल्या त्यात महापौर, उपमहापौर यांच्यातलं मानापमान नाट्य या दौऱ्यामुळे आता खऱ्या अर्थानं संपुष्टात येईल का हा प्रश्न आहे। परंतु अशी देखील माहिती मिळते की उपमहापौर संजय घाडी हे आजच्या दौऱ्याला अनुपस्थित राहणार आहेत। काही कारणास्तव ते मुंबई बाहेर असल्याचं कारण आता शिवसेनेकडनं देण्यात आलं, परंतु अधिकृतपणे जोपर्यंत हा दौरा सुरू होत नाही तोपर्यंत उपमहापौर येणार का याबद्दल अद्यापही प्रतीक्षा केली जाते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनामध्ये आणि पालिकेतील एकंदर अंतर्गत राजकारणामध्ये जे काही शिवसेना भाजपमध्ये द्वंद्व चालू आहे, नक्कीच होऊन त्याच्यामुळे आजच्या या दौऱ्यामध्ये पुन्हा एकदा मानापमान नाट्य रंगतंय का हे आपण बघूच। मात्र आजचा हा दौरा विशेषत्वाने ई बसेसच्या माध्यमातून, त्यासुद्धा बेस्टच्या ई बसेसच्या माध्यमातून केला जातोय। हे देखील या दौऱ्याचं विशेषत्व। धन्यवाद ओम, दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।